वी आर ॲज अ स्ट्रगलिंग होममेकर आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागी, प्रत्येक वेळेस 100% प्रूव्ह करणं शक्य होत नाही. प्रत्येक जागा किंवा प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंचा आकार किती आहे, आपल्याकडे अवेलेबल जागा किती आहे यावरती अवलंबून असतं. जसं की हे काचेच्या बरण्या, या काचेच्या बरण्यांमध्ये मी सगळ्या प्रकारच्या डाळी असतील, साबुदाणा, शेंगदाणे असे जे जिन्नस आहे ते आपल्याला लागत असतं. हे सगळं भरण्यासाठी काचेच्या या जार्सचा वापर करते. हे जे काचेचे जार्स आहे ते मी ॲमेझॉनवरून परचेस केले आहेत. त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच प्रॉडक्ट टॅग जे केले आहेत तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता, तिथे तुम्हाला त्याची लिंक लगेचच मिळेल. प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी प्रत्येक वेगळ्या आकारांच्या मी बरण्यांचा वापर केला आहे. इथे जिरं मोहरी अगदी आपल्याला कमी लागतात, त्यामुळे त्यांना छोट्या बरण्या ठेवल्या आहेत. पावडर मसाले असतील त्यांना मग अगदी पाव किलोच्या बरण्यांचा वापर केला आहे. डाळी वगैरे असतात किंवा चहा पावडर, साखर, साबुदाणा हे ठेवण्यासाठी मग 1 किलोच्या बरण्यांचा वापर केला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराच्या आणि ज्या त्यांचे लिटर्स असतात, पाव लिटर, अर्धा लिटर किंवा 1 लिटर अशा बरण्यांचा वापर मी इथे केलेला आहे. कमी जागेत जर तुम्हाला जास्त वस्तू ठेवायच्या असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेल्फ डिवायडरचा वापर करा, जेणेकरून कमी जागेत तुम्ही जास्त वस्तू ठेवू शकतात. इथे 3 कप्प्यांमध्ये 3 शेल्फ डिवायडर वापरले आहे, जेणेकरून वरती ग्लासेस ठेवले आहेत, खाली बरण्या आहेत, त्याच्या खाली वाट्या आणि खाली तुम्हाला प्लेट वगैरे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे. म्हणजे छोट्याशा जागेत देखील तुम्ही जास्त वस्तू ठेवू शकतात. स्क्वेअर शेपच्या या ग्लास जारचा वापर केल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे छोट्या जागा जी आहे माझ्या कपाटातली ती ऑर्गनाईज झाली आहे. पॅन्ट्री सुंदर दिसावी म्हणून या काचेच्या बरण्यांना थोडंसं लेबलिंग लावलं आहे, म्हणजे दिसायला अगदी सुंदर दिसतात. प्लेन बरण्या ठेवण्यापेक्षा तुम्ही अशा लेबल वगैरे लावून ठेवा, अगदी व्यवस्थितपणे छान दिसतं. या ज्या मोठ्या बरण्या आहे या उघड्या जागेवरती ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे, जेणेकरून हे जे सगळं कपाट आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारचे भांडे, बरण्या किंवा काचेच्या ज्या वस्तू आहेत, क्रॉकरी, या सगळ्या व्यवस्थितपणे लहान जागेत ऑर्गनाईज झाल्या आहेत.